या क्रूसाच्या सामर्थ्य तुझ्यामध्ये कोणाला तरी एका व्यक्तीला विशेष प्रकारे प्रभू देत आहे. आणि देवासाठी एक व्यक्ती खूप महत्त्वाचा आहे. एक व्यक्ती म्हणून बोललं तर ते एक व्यक्ती नसून तुम्ही सगळे लोक ते मागू शकताय. प्रभू ते आशीर्वाद माझा ताई असू दे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. फिलिपिकरास पत्रामध्ये परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की ख्रिस्त देव असून त्याने मानव रूप धारण केलं. दो ही वॉज इन द फॉर्म ऑफ गॉड, he did not count equality with God a thing to be grasped, but emptied himself, taking the form of a servant, being born in the likeness of men, and being found in human form, he humbled himself and became obedient to death, even death on the cross. Therefore God has highly exalted him and bestowed on him the name which is above every name, that at the name of Jesus every knee should bow, in heaven and on earth and under the earth, and every tongue confess that Jesus Christ is Lord, to the glory of God the Father. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज हे वचन आपण घेऊया. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही त्यांनी देवाच्या बरोबरीचं असणे हे लाभ आहे असं त्यांनी कधी मानलं नाही. तर त्यांनी स्वतःला रिक्त केलं. रिक्त एवढं केलं की त्याने क्रूसावरचं मरण पत्करलं आणि तो आपल्या दुःखामध्ये आज्ञाधारकपणा शिकला. आणि म्हणून देव बापानं त्याला एवढं उंच केलं की आज त्याच्या नावासमोर प्रत्येक गुडघा वाकवेल, त्याच्यासमोर प्रत्येक गुडघा टेकला जाईल, प्रत्येक जीवा कबूल करेल की येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. तर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण या क्रूसाच्या पायथ्याशी उभे आहोत. लेट अस एम्प्टी आवरसेल्फ, सरेंडर आवरसेल्व्स, आणि ती कृपा आपल्याला मिळावी की आपण पूर्ण रूपाने येशूसाठी, आपल्या परमेश्वर बापासाठी रिक्त व्हावं, संपूर्ण रीतीने आपण समर्पण व्हावं म्हणून आपण प्रार्थना करूया. परमेश्वर बापा, आम्ही सर्वजण बाप्तिस्माच्या द्वारे तुझी लेकरं झालेलो आहोत आणि आज आम्हाला तुझ्या पुत्राद्वारे तू आशीर्वादित करत आहेस आणि तुझी लेकरं म्हणून आम्हाला गणत आहेस. आज तुझी लेकरं सदाचरणासाठी आम्ही जगावे म्हणून आम्हाला तुझी कृपा दे की आम्ही रिक्त होऊन, समर्पित होऊन या 3 दिवसाच्या रिट्रीटमध्ये तू जे आम्हाला सांगणार आहेस त्या गोष्टीने आम्ही भरू. तुझ्या चांगुलपणानं, तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपादानाने आम्ही भरू म्हणून आम्हाला आशीर्वादित कर. आणि आम्हाला, आमच्या मनाला, आमच्या हृदयाला, आमच्या अंतःकरणाला तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावानं करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा प्रत्येकांना तुमच्या मनातील हेतूना विशेष प्रकारे तुमच्या 3 दिवसाच्या प्रार्थनेला आशीर्वाद देवो. आमेन. या विचारपीठावरील आमचे लाडके जिव्हाळ्याचे हृदयातील आमचे फादर की ज्यांचं नाव आम्हाला माहित नाही आहे. खरं सांगायचं म्हणजे आज मी आमच्या भाचीकडून आज नाव ऐकलं की बेनी फादर. आमच्या घरातील सर्वजण फक्त मोठे फादर म्हणतात. काय म्हणतात? मोठे फादर.
आणि एवढंच नाव आम्हाला माहित आहे. मी प्राथमिक शिक्षक म्हणून इचलकरंजी या ठिकाणी 35 वर्षाची सेवा पूर्ण केलेली आहे. तुम्हाला सांगण्यासारखं म्हणजे आमचं जीवन, आता मी बघतोय तुमचे चेहरे सर्व, तुम्ही मला वाटते सुशिक्षित फॅमिलीतले सर्वजण आहात. बऱ्यापैकी तुमची कुटुंब व्यवस्था आहे आणि बऱ्यापैकी कुटुंब व्यवस्थेतील तुम्ही सर्वजण आहात. आमची जी कुटुंब व्यवस्था होती किंवा आमचं जे कुटुंब होतं, आमचे जे आई वडील होते ते मोलमजुरी करणारे होते की दुसऱ्याच्या शेतामध्ये जायचं, कष्ट करायचं, 1.5 रुपया 2.5 रुपयाच्या हजेरीवरती काम करायचं आणि त्या कष्टातून येऊन आम्हाला जीव खाऊ घालायचं आणि आम्हाला शिक्षण द्यायचं. अशा प्रचंड मोठ्या कष्टातून आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिक्षण दिलं. आमचा थोरला भाऊ शिकला, त्याच्यानंतर मीही शिकलो, तेही शिक्षक झाले, मीही शिक्षक झालो. आजच्या जमान्यामध्ये तुम्हाला जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, हे तंत्रज्ञान आमच्या वेळेला नव्हतं. आम्हाला एकमेकाची विचारपूस करूनच आम्हाला पुढे काय शिक्षण घ्यायचं हे समजत होतं. तुम्हाला आज मी सांगतोय की माझ्या जीवनातील एक कथा किंवा गोष्ट, मी 5वी पर्यंत वाचत होतो. 5वी पर्यंत मला वाचायला येत होतं, संपूर्ण मी वाचत होतो, पण 12 खडी मला येत नव्हती. गला काना गा, गला पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, उकार, मात्रा हे काही मला माहित नव्हतं, पण मला वाचन येत होतं. मला आठवतंय की माझ्या मॅडम M.A. पाटील मॅडम म्हणून होत्या मराठीला, आणि त्यांनी मला मग वाचायला लावलं तर मी फडफड वाचलो. आणि माझ्या निबंधामध्ये एक चूक होती, माझी शाळा, त्याच्यावर माझी झीला पहिली वेलांटी दिलेलं होतं मी. त्याच वेळेला मला मॅडमांनी सांगितलं, हे राजू इथे चुकलायस, झीला दुसरी वेलांटी पाहिजे. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की बाबा रे, आपणालाही 12 कडी काय येत नाही. मॅडम मला हे काय कळत नाही, दुसरी वेलांटी पहिली वेलांटी. अरे बालवाडीचं पुस्तक घे, त्या पुस्तकात पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, काना, मात्रा हे सगळं आहे ते पाठ कर. आणि मग त्याच्यानंतर मी या काला, वेलांटी, मात्रा ह्या सगळ्या गोष्टी शिकत गेलो. म्हणजे बघा की असा तो काळ होता की ज्यामध्ये शिक्षण हे शिकताना सुद्धा शिक्षक कशा पद्धतीने शिकवत होते. म्हणजे इतक्या गरीब परिस्थितीतून आम्हाला तुम्हाला सांगायचं एक आठवतंय की आम्ही इतक्या प्रचंड हालाकीच्या परिस्थितीतून शिक्षण घेतलेलं आहे. आज माझं शिक्षण M.A. B.Ed एवढं माझं शिक्षण आहे. हे कसं घेतलं मी, तर बाळानं की शिक्षण हे एक असं आहे की ते वाघिणीचं दूध आहे आणि ते प्राशन केल्यावर ते आपण आत्ममध्ये गुरगुरतो. मी तुमच्यासाठी आणि तुमच्या रिट्रीट साठी विशेष प्रकारे प्रार्थना करताना देवाने मला एक सुंदर वाक्य दिले. प्रेज द लॉर्ड. खास या रिट्रीट साठी प्रेज द लॉर्ड. पण हे तुम्ही एक ध्येय म्हणून तुमच्या समोर ठेवण्यासारखं आहे. रोमकरास लिहिलेले पत्र, बायबल आणलेले लोक उघडू शकताय. रोमकरास लिहिलेले पत्र 16व्या अध्यायामध्ये 19वे वचन. तुमचे आज्ञापालन सर्वांना प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुम्हाविषयी मी आनंद मानतो. तरी जे चांगले आहे त्या संबंधाने तुम्ही शहाणे असावे. उजवा हात वर करून आपण सिस्टरांच्या मागे पुढच्या वचन बोलू. तरी जे चांगले आहे त्या संबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाईटाविषयी साधे भोळे असावे अशी माझी इच्छा आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्याला शहाणपणा कशामध्ये पाहिजे, कशाचं आपलं ज्ञान पाहिजे, चांगुलपणाचं.
प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. या 3 दिवसांमध्ये या चांगुलपणाचा अनुभव, प्रेज द लॉर्ड, आयुष्यभरासाठी म्हणून मी बोलत नाही, आयुष्यभरासाठी पण देव तुम्हाला देणार. कमीत कमी पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षाचा सुट्टीच्या काळापर्यंत चालण्यासाठी लागणारा शक्ती, प्रेज द लॉर्ड, हे परमेश्वर आपल्याला या वचनातून देणार. प्रेज द लॉर्ड. या वचनाचा अर्थ समजण्यासाठी याच्या अगोदरचे वचन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता आपण वाचलेलं वचन 19 आहे. हालेलुया. सरांनी आपल्याला सांगितलं कोणी येशूची खून केली. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. येशूचं खून कोणी केलं? प्रेज द लॉर्ड, Praise the हालेलुया. येशूने त्यांच्याविषयी बोललेले वाक्य असे आहे, परमेश्वरा हे काय करतात हे बोला. मला समजत नाही. त्यांना समजत नाही. हालेलुया. हालेलुया. त्यांना समजत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांना पण समजत नाही अशा गोष्टी त्यांच्या मागे आहे. हालेलुया. म्हणून त्यांनी एवढा मोठा कार्य केला, येशूचा खून केला. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. या सर्व गोष्टीविषयी आपण पुढे अजून अभ्यास करू. आता आपण या 18वं वचन ऐकूया. प्रेज द लॉर्ड. कोणाकडे आपल्या नजर पाहिजे, कोणाकडे आपल्या नजर नको आहे. हालेलुया. या सर्व गोष्टीविषयी इकडे इशारा आपल्याला मिळणार. कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत नाहीत, तर स्वतःच्या पोटाची सेवा करतात. भांडण तंडा करणारे लोक, आपसात भेदभाव करायला लावणारे लोक, फूट पाडणारे लोक, हालेलुया, हालेलुया. ते देवाच्या सेवा करणारे लोकांपैकी नाही. मग ते कोणाची सेवा करतात? पुढे सिस्टर वाचा. आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्या भाबड्यांची अंतःकरणे भुलवतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते स्वतःच्या पोटाची सेवा करतात म्हणून तिथे लिहिलेलं आहे. हालेलुया. अनेक लोक पोटाची सेवा करतात. हालेलुया. धन्यवाद येशू. आपल्याला देवाच्या सेवेमध्ये उभे राहायचं आहे. चांगुलपणामध्ये आपल्या प्रगती करून घ्यायचं आहे. देवाचे वचन आपल्याला सांगत आहे की हालेलुया, वाईटाचा तेच सुद्धा आपल्याला नको. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये कोणाला तरी स्किन डिसीज शरीरामध्ये काही भागामध्ये आहे, काही लोकांना पायावरती विशेष प्रकारे आहे. त्यातील कोणाकोणाला आता येशूचा प्रेमळ बरेपणाचा दान परमेश्वर देत आहे. आपण टाळ्या वाजवत देवाचा तुमच्यामध्ये कोणाच्या तरी घरी संवेदना नष्ट झालेले कोण असेल तर, चालता फिरता वगैरे कुठेतरी लागलं तरी कळत नाही असे, हाताला पायाला वगैरे संवेदना टचिंग सेन्स नष्ट झालेला आहे असे कोण असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही इथे प्रार्थना करा. परमेश्वर त्यांना तिथे बरे करत आहे. कोणाचा तरी गुडघ्याचा दुखणे प्रभूने आता दूर केलेला आहे. खूप विसरपोक झालेले कोणतरी तुमच्यामध्ये आहे. सगळ्या गोष्टी विसरायला लागलेला आहे. त्या विसरपोकपणामध्ये असलेले त्रास कोणाचा तरी प्रभू आता दूर करून देत आहे. कोणाचा तरी पायाचा गुडघ्याच्या खालच्या भागामध्ये पायाला एक जखम किंवा जखम नाही,
गुडघ्याच्या हाडाच्या भागामध्ये एकच पॉइंट मध्ये कदाचित काय मुक्कामावर बसलं असेल ते दुखणे प्रभू आता दूर करून देत आहे. डोळ्यातून उष्णता बाहेर पडत आहे असे त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्म्याने आता स्पर्श केलेला आहे. तुमच्यामध्ये अनेक लोकांच्या विषयी प्रभू सांगत आहे तुम्ही विजयाच्या मार्गाने पुढे जात आहे. काही दिवस पाहिजे तसं झोपलेलं नाही असा काही लोक तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. आज प्रभू तुमचे मन शांत करून देत आहे, तुम्हाला व्यवस्थित झोप देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.